पुण्याजवळील मुळशी तालुक्यामधील मुलखेड गावामधील याच खंडोबा मंदिरातून ही प्राचीन अशी शिवलिंग जी आहे ती तोडून चोरून नेल्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला होता। ते शिवलिंगाचा भाग जो आहे तो अखेर ग्रामस्थ असतील किंवा पोलीस असतील यांच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहिमेनंतर या ठिकाणी सापडलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्य शिवलिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणचं हे शिवलिंगाचा तुकडा जो आहे तो काढल्यानंतर हे मोठं पाण्याचं दगडी भांडं जे आहे ते त्यावर टाकलं होतं, जेणेकरून ही घटना जी आहे ती उघडकीस येऊ नये। अखेर ही शिवलिंग जे आहे ते सापडलेलं आहे। पोलीस प्रशासन असेल किंवा ग्रामस्थ असतील यांच्या प्रयत्नांनी जे आहे ते हे शिवलिंग या ठिकाणी सापडलेलं आहे। आपण पाहू शकतो की अनेक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 2 दिवसापासून जी आहे ती ही शोध मोहीम जी आहे ती सुरू होती। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत पौड पोलीस स्टेशनचे। सर, काय सांगाल, कुठं ही शिवलिंग सापडली, कधी ही घटना घडली होती आणि काय कारवाई करण्यात आली आहे? काल सकाळी या ठिकाणी मुलखेड येथील भंडारा डोंगर या ठिकाणी असणाऱ्या देवस्थानाचे या ठिकाणी लिंग तोडफोड करून चोरीला गेल्याची घटना निदर्शनाला आली होती। गावकरी आणि पोलिसांच्या एकत्रितरित्या या ठिकाणी आम्ही आज त्या अनुषंगाने संपूर्ण जो हा डोंगर आहे या ठिकाणी खंडोबाचा डोंगर, तर गावकरी आणि पोलीस एकत्रितरित्या आम्ही सर्च केला पूर्ण डोंगरचा। तर डोंगराच्या पायथ्याला एका बाजूला ही मूर्ती ठेवलेली होती आणि त्या मूर्तीच्या वरतीचा एक कपडा असं दिसून आलं। तर मग त्या ठिकाणी ती मिळून आलेली आहे। एकंदरीतरित्या पाहता ती मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित ठेवलेली होती, परंतु काही एक बाजूला थोडंसं काहीतरी जाळलेलं दिसत आहे। तर निश्चितपणे एखाद्या माथेफिरूचं हे काम असू शकतं। जे या ठिकाणी पोलीस आणखी तपास चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोलीस लवकरच पोहोचतील आरोपीपर्यंत। तोपर्यंत लोकांनी काही अफवा किंवा चुकीच्या याच्यावरती बातम्यांवरती विश्वास ठेवू नये। हेच की सोशल मीडियावर अनेक ठिकाणी जे आहे ते अफवा सुरू आहेत की जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तपासात पूर्ण येईल, मात्र काय प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते? निश्चितपणे प्रथमदर्शनी तर तसं जातीय तेढ टाईप काही दिसून येत नाही। म्हणजे असं वाटतं की हा एखाद्या माथेफिरू टाईप माणसाचं काम असावं। पोलीस लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचतील। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठल्या तरी माथेफिरूचं हे काम जे आहे ते असण्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो आता पौड पोलिसांनी या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर या आरोपीपर्यंत पौड पोलीस पोहोचतील असा देखील विश्वास पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मुळशी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।